सिन्नर तालुक्यातील दोंडी इथं कुंभार समाजातील संगीता मधुकर जाधव या महिलेचं राहत्या घरातून अपहरण करून हत्या करण्यात आल्याची आणि त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिल्याची दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत संगीता यांच्या 13 वर्षांच्या मुलीवर 2 दिवसांपूर्वी अत्याचार करण्यात आला होता। त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे। रविवारी संगीता यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समस्त कुंभार समाज बांधवांनी पक्ष आणि गट-तट विसरून सोमवारी सकाळी 11 वाजता दोंडी इथं एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। दरम्यान दोंडी बुद्रुक येथील या निंदनीय घटनेचा कळवण तालुक्याच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। महाराष्ट्रामधील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात कुंभार समाज बांधवांनी निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येते आहे। अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशी देणारा कायदा शासनानं करावा, तसंच दोषींना सहकार्य करणाऱ्यांवरती सुद्धा कठोर कारवाई व्हावी। यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन आणि उपोषण करण्याचं नियोजन केलं जातंय। कळवण तालुका कुंभार समाज बांधव अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तसंच संत गोरोबा काका आणि केरबा महाराज वारकरी परिवाराच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची ग्वाही सोमनाथ पूजाराम सोनवणे, दत्तात्रय निंबाजी मोरे आणि विजय वामनराव चव्हाण, अभोणा, तालुका कळवण, जिल्हा नाशिक यांनी दिली आहे।